मित्रांनो नमस्कार. देवदर्शना टीव्हीवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत स्वराज्याच्या इतिहासातील एक धैर्यवान आणि त्यागी स्त्रीची कथा. त्या म्हणजे महाराणी येसूबाई, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या माता. इतिहासात अनेक वीर योद्धे झाले, पण त्यांच्यासोबत उभ्या राहिलेल्या स्त्रियांचे योगदानही तितकेच मोठे आहे. येसूबाईंचे जीवन म्हणजे धैर्य, त्याग आणि स्वराज्यप्रेम यांचे उदाहरण आहे. महाराणी येसूबाई यांचा जन्म एका प्रतिष्ठित मराठा घराण्यात झाला. लहानपणापासून त्यांना धर्म, संस्कार आणि शौर्याची शिकवण मिळाली. नंतर त्यांचा विवाह स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी झाला. छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यामुळे येसूबाई या स्वराज्याच्या राजघराण्याचा एक महत्त्वाचा भाग बनल्या. राजघराण्यातील जीवन सोपे नव्हते. युद्ध, राजकारण आणि शत्रूंचे संकट कायमच होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यावर मोठे संकट आले. मुघल बादशहा औरंगजेब स्वराज्य नष्ट करण्यासाठी दक्षिणेत आला. संभाजी महाराजांनी मुघलांशी खूप कठीण लढाया केल्या, पण 1689 मध्ये मुघल सैन्याने त्यांना पकडले. संभाजी महाराजांनी अत्यंत क्रूर छळ सहन केला, पण स्वराज्याशी कधीही विश्वासघात केला नाही. शेवटी त्यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण केले. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर स्वराज्य मोठ्या संकटात आले. मुघलांनी महाराणी येसूबाई आणि लहान शाहू महाराज यांना कैद केले. त्यांना अनेक वर्ष कैदेत राहावे लागले, पण त्या काळातही येसूबाईंनी आपले धैर्य सोडले नाही. त्यांनी आपल्या मुलाला स्वराज्याचे संस्कार दिले. महाराणी येसूबाई जवळपास 30 वर्ष मुघलांच्या कैदेत होत्या. त्या काळात अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी धैर्य सोडले नाही. त्यांनी आपल्या मुलाला धर्म, स्वाभिमान आणि स्वराज्याची शिकवण दिली. याच संस्कारांमुळे पुढे शाहू महाराजांनी स्वराज्य पुन्हा उभे केले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांना मुक्त करण्यात आले. नंतर त्यांनी मराठा साम्राज्य पुन्हा मजबूत केले. यामागे त्यांच्या आई महाराणी येसूबाईंचा संस्कार आणि त्याग मोठा होता. महाराणी येसूबाई यांचे जीवन आपल्याला एक मोठा संदेश देते. स्वराज्यासाठी लढणाऱ्या पुरुषांसोबतच स्त्रियांचे योगदानही तितकेच महान होते. त्याग, धैर्य आणि स्वराज्यप्रेम यांचे प्रतीक म्हणजे महाराणी येसूबाई. आजही इतिहासात त्यांचे नाव आदराने घेतले जाते.